चंद्रहार पाटलांचं अखेर ठरलं की काय असा प्रश्न निर्माण होतोय, कारण उद्याच शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याची त्यांची शक्यता आहे। उद्या संध्याकाळी 5 वाजता ठाण्यातील नेहरू नगर परिसरात हा पक्षप्रवेश होणार आहे। शिंदेंकडून चंद्रहार पाटलांना मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती मिळतेय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवरील आमदारकी संदर्भात सुद्धा चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, खासदार धैर्यशील माने, सांगलीतील स्थानिक आमदार सुहास बाबर, मंत्री उदय सामंत, मंत्री संजय शिरसाट, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे। चंद्रहार पाटलांकडून यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। भूषण, खूप महत्त्वाची ही अपडेट आहे। खरं तर चंद्रहार पाटलांचं अखेर ठरलंय की काय अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे। उद्या हा पक्षप्रवेश होण्याचं समजतं, या संदर्भात अधिकची माहिती काय द्याल? नक्कीच कृपा, एकंदर मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले चंद्रहार पाटील जे सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत, मात्र ते येत्या काळामध्ये अगदी उद्यापासून ते शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाणार पक्षप्रवेश करणार अशा प्रकारे माहिती मिळत आहे। एकंदर उद्या संध्याकाळी त्यांचा जो पक्षप्रवेशाचा मुहूर्त आहे तो मात्र निघाला अशा प्रकारे माहिती मिळत आहे आणि एकंदर संध्याकाळी 5 वाजता ठाण्यातील नेहरू नगर येथे हा पक्षप्रवेश होणार आहे आणि शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, त्यासोबत प्रताप सरनाईक अशा प्रकारे अनेक शिवसेनेच्या दिग्गज मंत्र्यांच्या समवेत त्यांच्या उपस्थिती हा पक्षप्रवेश होणार आहे। आणि एकंदर उद्या हा पक्षप्रवेश झाल्यानंतर कुठेतरी ठाकरेंच्या शिवसेनेला हा धक्का समजला जात आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये नेमक्या कशा घडामोडी करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मात्र सगळ्या घडामोडी सध्या पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाच्या आहेत। धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या या अधिकच्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।